हॅलो, गुड मॉर्निंग. आता आपण बिझनेस फायनान्स शिकूया. सो दिस इज द ओव्हरव्ह्यू दॅट वॉट आय बी रीडिंग अँड वॉट आय विल बी अंडरस्टँडिंग फ्रॉम दिस टॉपिक. So this is the introductory page. Business finance is the field of study with the help of which one can understand the formulation of financial planning, organizing, and controlling activities in their application in business. So finance briefly describes about how to plan, organize, and control the activities overall. How the cash flow works. इथं डेफिनेशन दिली आहे. सो द ॲक्च्युअल डेफिनेशन फायनान्सची काय, द कॅपिटल इन्व्हॉल्ड इन अ प्रोजेक्ट, स्पेशली द कॅपिटल दॅट हेल्प्स टू बी रेज टू स्टार्ट अ न्यू बिझनेस. म्हणजे प्रत्येक बिझनेसचा बॅकबोन जो असतो तो कॅपिटल, त्याला आपण म्हणजे कॅपिटल बोलतो. प्रत्येक बिझनेसच्या जो बॅकबोन असतो आपण त्याला कॅपिटल बोलतो. जे की ॲक्टिव्हिटी समजा ॲक्टिव्हिटीज ऑफ अ बिझनेस कन्सर्न रिलेव्हंट टू फायनान्शियल प्लॅनिंग, कोऑर्डिनेटिंग, कंट्रोलिंग अँड दर ॲप्लिकेशन इज कॉल्ड बिझनेस फायनान्स. सो आपण ज्याला काही मॅनेज करतो त्या गोष्टी, प्लॅनिंग, कोऑर्डिनेशन, सगळं कंट्रोल वगैरे जे असतं त्या गोष्टींचा, पैसा कुठं जातो आहे, कुठं खर्च होतो आहे, कुठं ओव्हर इन्व्हेस्ट होतो आहे, कुठे जास्त स्पेंड होतो आहे. दिस इज कॉल्ड फायनान्शियल प्लॅनिंग ऑर इन शॉर्ट बिझनेस फायनान्स. आणि बिझनेस फायनान्स कॅन बी ब्रॉडली डिफाईन्ड एज ॲक्टिव्हिटी कन्सर्न विथ द प्लॅनिंग, रेझिंग, कंट्रोलिंग अँड ॲडमिनिस्ट्रेटिंग द फंड्स यूज इन बिझनेस. या मल्टिपल डेफिनेशन्स आहेत ज्या की डिस्क्राईब केले आहे. इथं ऑल्सो लिहिलं आहे की ज्या बिझनेस फायनान्स इज कन्सर्न विथ द फंड्स अवेलेबल टू एंटरप्राइजेस ऑफ ऑल साइजेस ऑन द पेपर यूज ऑफ मनी, प्रॉपर यूज ऑफ मनी. सो फायनान्शियल बिझनेस फायनान्सचे ऑब्जेक्टिव्स काय आहेत? रेझिंग ऑफ कॅपिटल, जे पैसे, इन्व्हेस्टमेंट ऑफ कॅपिटल, प्रोटेक्शन ऑफ कॅपिटल, मिनिमायझेशन ऑफ कॉस्ट, मॅक्सिमायझेशन ऑफ प्रॉफिट, मॅक्सिमायझेशन ऑफ वेल्थ अँड मेंटेन फर्म व्हॅल्यू. सो दिस इज ऑल कम नो गो. नुसता प्रॉफिट पाहिजे आणि मिनिमायझिंग ॲज मच ॲज लॉस दॅट हॅपन्स. आणि फायनान्शियल मॅनेजमेंटमध्ये मॉनिटरिंग येतं, कॅश फ्लो, इन्व्हेस्टमेंट डिसिजन्स, कुठे पैसे इन्व्हेस्ट करायचे, ॲनालिसिस की हाऊ मच रिटर्न्स दॅट वी आर गेटिंग फ्रॉम द इन्व्हेस्टमेंट दॅट वी मेड, सिनॅरिओ प्लॅनिंग, की ड्रायव्हर्स म्हणजे कोणते मेन गोष्टी असणार आहेत ज्या की थरोली प्लॅनिंगमध्ये हेल्प करणार आहे. आणि मग ड्राईव्ह प्रॉफिटेबिलिटी आणि ॲक्शनेबल रिपोर्ट्स जे की आपण घेतो बिझनेस अजून वरती घेऊन जाण्यासाठी. आता रेझिंग अ कॅपिटल म्हणजे पैसे कुठून आणायचे, कसे करायचे. सो बिझनेस फायनान्स फर्स्ट फॉरमोस्ट ऑब्जेक्टिव्ह इज टू रेज द कॅपिटल निडेड फॉर द ऑर्गनायझेशन कन्सर्न्ड. म्हणजे द फायनान्शियल मॅनेजर हेल्प्स टू रेज द कॅपिटल इकॉनॉमिकली. मल्टिपल फायनान्स आपण रेझिंग कॅपिटल कसं करू शकतो, इन्व्हेस्टर्सकडून. त्याच्यानंतर कंपनीमध्ये ॲसेट्स विकून इन्व्हेस्टमेंट ऑफ कॅपिटल. सेकंड ऑब्जेक्टिव्ह हे एक्सप्लेन केलेत बाबा की raised appropriate by investment of funds. We mean financial manager should decide where corporate money may be invested. आणि मग प्रोटेक्शन की बाबा मनी बरोबर राहत आहे का, अनवाइजली स्पेंड होत नाही आहे ना कुठं. तर काही एखादा बिझनेस युनिटला एखादा डिझास्टर घेऊन आहे म्हणून त्यासाठी मॅनेज करावं लागतं. मिनिमायझेशन ऑफ कॉस्ट म्हणजे एखादी तुम्हाला गोष्ट करण्याला सर्टन अमाऊंट ऑफ फंड्स लागतात, तर तुम्ही ती किती एफिशियंटली खर्च करतात ते मॅटर करतं. मॅक्सिमायझेशन ऑफ प्रॉफिट, दिस इज द फोरमोस्ट अँड द बेसिक थिंग दॅट एव्हरी वन डिझायर्स टू डू. म्हणजे इच अल्टरनेटिव्ह इज बिंग कन्सिडर्ड. फायनान्शियल मॅनेजर वुड सिलेक्ट द एक्सपेक्टेड रिझल्ट इन द हायेस्ट मॉनिटरी रिटर्न. मॅक्सिमायझेशन ऑफ वेल्थ, आणि ही सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट थिंग बोलू शकतो, कारण की प्रत्येक फर्मचा एक ऑब्जेक्टिव्ह, मेन ऑब्जेक्टिव्ह जो राहतो त्यांची मॅक्सिमायझेशन ऑफ वेल्थ. जे त्या ओनर्ससाठी काम करते त्यांच्यासाठी कंपनीची वेल्थ अजून मॅक्सिमाइज करून द्यायची. आणि मग मेंटेनिंग अ फर्म्स व्हॅल्यू. फर्म म्हणजे ती कंपनी, त्याची व्हॅल्यू ॲक्च्युअली मेंटेन राहण्यात आली पाहिजे. फायनान्स इज द ॲक्टिव्हिटी ऑफ द प्लॅनिंग, ॲक्विजिशन, मॅनेजमेंट अँड कंट्रोलिंग ऑफ द फर्म्स फायनान्शियल रिसोर्सेस. इथं बाकीचे जे टर्म्स आहेत ते एक्सप्लेन केलेत. कॅपिटल अलोकेशन. Capital allocation means finance helps determine how to allocate business resources efficiently. This includes decisions of investments, whether to pursue new projects or how finance those projects. म्हणजे डेप्ट वर्सेस इक्विटी. डेट म्हणजे तुम्ही किती लोनमध्ये आहात सध्या, आणि इक्विटी म्हणजे तुम्ही किती इन्व्हेस्ट केलेत एका पर्टिक्युलर फर्मवरती किंवा एखाद्या पर्टिक्युलर टॉपिकवरती. कॅश फ्लो मॅनेजमेंट म्हणजे आपण फायनान्शियल मॅनेजमेंट इफेक्टिव्ह वेनी केली जाते याच्यामध्ये, की बाबा पैसे कुठं खर्च होत आहे, ऑब्लिगेशन्स होत आहे का नाही, बिल्स बरोबर भरले जात आहे का नाही. कॅश फ्लो इज अ वायटल फॉर डे टू डे ऑपरेशन्स अँड बिझनेस सस्टेनेबिलिटी. रिस्क मॅनेजमेंट म्हणजे फायनान्स अलाउज बिझनेसेस टू आयडेंटिफाय, असेसेस अँड मॅनेज रिस्क. याच्यामध्ये मार्केट रिस्क येतं, क्रेडिट रिस्क येतं आणि ऑपरेशनल रिस्क येतं, ज्या की म्हणू शकतो रोजमर्रा की त्यांच्या कामामध्ये जे येणारे प्रॉब्लेम्स असतात. प्रॉफिट मॅक्सिमायझेशन आपण डिस्कस केले. फायनान्शियल प्लॅनिंग अँड फोरकास्टिंग. फायनान्शियल प्लॅनिंग फोरकास्टिंग म्हणजे अँटिसिपेट की कोणती फायनान्शियल नीड्स प्लॅन फॉर वेरियस सिनारिओज होऊ शकतात इन फ्युचर. मे बी कंपनीत हे असं लागू शकतं, आपण ह्यावीने असं डिसिजन घेऊ सो दॅट इन फ्युचर इट माइट बी बेनिफिशियल इन टर्म्स ऑफ प्रॉफिट अँड स्केलेबिलिटी. स्ट्रॅटेजी डिसिजन मेकिंग म्हणजे
ह्याच्यामध्ये ॲनालिसिस लागतो, जो की आपण की परफॉर्मन्स इंडिकेटर्स बोलतात ना, KPI, याचा बी फुल फॉर्म विचारू शकता एक्झाममध्ये, या KPIजचा. सो KPIज म्हणजे फायनान्शियल स्टेटमेंट्स अँड की परफॉर्मन्स इंडिकेटर्स. BSFEमध्ये पण केलेलं लास्ट सेमिस्टरला. सो की परफॉर्मन्स इंडिकेटर्स म्हणजे सर्टन थिंग्स ज्या की बिझनेसमध्ये आपण इम्प्लिमेंट केल्या की आपला बिझनेस आउटशाईन होईल ॲज कम्पेअर्ड टू अदर वन्स. आणि ॲट्रॅक्टिंग इन्व्हेस्टमेंट म्हणजे फायनान्शियल मॅनेजमेंट जर आपण ठेवलं कंपनीचं, तर ते व्हेंचर कॅपिटल्स आणि लोन्स आणि स्टॉक इन्शुरन्स म्हणजे आपल्या कंपनीला अजून ॲट्रॅक्टिव्ह बनवतात, सो दॅट इन्व्हेस्टर्स इझिली इन्व्हेस्ट करतील आपल्या कंपनीमध्ये. फायनान्स इज द ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर. ओके, सो द एक्झॅक्ट नेचर ऑफ द ऑर्गनायझेशन for financial management will differ from firm to firm. It will depend on the factors such as firms like. ओके, सो फायनान्शियल कंपनीचं कोणतं पण मॅनेजमेंट जे असतं ते कंपनीच्या साईजवर डिपेंड करतं. त्यांचे ऑपरेशन्स कसे, त्यांच्या गरजा किती आहे, त्यांचे मॅनेजर्स कसे, त्याच्यानंतर फायनान्शियल फिलॉसॉफी म्हणजे कंपनीची फायनान्शियल फिलॉसॉफी कशी. सो जर आपण एक्झाम्पल घेतलं की टोयोटा, त्यांची फायनान्शियल फिलॉसॉफी कार्सच्या अराउंड रिव्हॉल्व करते. त्यांचे पैसे इन्व्हेस्टमेंटमध्ये जातील टू बिल्ड प्रॉपर इंजिन, गाडीच्या सेफ्टीवरती काम करण्यासाठी, ॲज कम्पेअर्ड टू ॲपल. सो ही दोन कंपनीज वेगळ्या वेगळ्या कॅश फ्लोवरती काम करतात. एक त्यांचे पैसे इन्व्हेस्ट करते टू डू रिसर्च ऑन कार्स, मोर बेटर इंजिन, द सस्टेनेबिलिटी. अँड वेर इज ॲपल, अ टेक्नॉलॉजी कंपनी विच फर्मली डज द रिसर्च ऑन हाऊ टू इनकॉर्पोरेट न्यू फीचर्स ऑन टू देअर प्रोडक्ट्स. आणि मग हे ऑर्गनायझेशनल चार्ट्स, कॅपिटल बजेटिंग, कॅश मॅनेजमेंट, बँकिंग अँड इन्व्हेस्टमेंट, डिव्हिडंड डिस्टर्बल. ओके, सो क्रेडिट मॅनेजमेंट म्हणजे पैसे, बँकिंग अँड इन्व्हेस्टमेंट. आणि डिव्हिडंड काय असतं, समजा मी इन्व्हेस्टर आहे आणि मी एका सो कॉल्ड पर्टिक्युलर कंपनीमध्ये पैसे इन्व्हेस्ट केलेत, जे की एका पर्टिक्युलर अमाऊंटपेक्षा खूप जास्त आहे, तर कंपनी मला डिव्हिडंड देईल. आणि हे मोस्ट ऑफ द हायर अमाऊंट ऑफ जे जास्त इन्व्हेस्ट करतात लोक पैसे, त्यांना भेटतं हे डिव्हिडंड. सो डिव्हिडंड म्हणजे कंपनी त्यांच्या फायनान्शियल प्रॉफिट्समधला एक छोटासा पार्ट मला देते. समजा मी एका कंपनीमध्ये होल्ड करतो 10% शेअर्स, सो त्यांच्या प्रॉफिटमधला ते मला 2% हिस्सा देतील, जस्ट ॲज त्याला बोलतात डिव्हिडंड. म्हणजे मग हे कंपनीच्या याच्यामध्ये येतं ना ऑर्गनायझेशनल चार्टमध्ये, डिव्हिडंड डिस्बर्समेंट म्हणजे वाटण्यात येणं असं. फायनान्शियल ॲनालिसिस, इन्व्हेस्टर रिलेशन्स म्हणजे बाबा सगळे जे पैसे इन्व्हेस्ट करते आर दे हॅप्पी अबाउट आवर परफॉर्मन्स, सो दॅट दे विल कीप इन्व्हेस्टिंग इन टू आवर फर्म अँड ऑल. पेन्शन फंड मॅनेजमेंट, दिस इज फॉर द एम्प्लॉईज. इन्शुरन्स अँड रिस्क मॅनेजमेंट अँड टॅक्सेशन अँड ऑडिटिंग. टॅक्सेशन एंडिंगला येतं आहे, म्हणजे कंपनी आफ्टर ऑल सगळं झाल्याच्यानंतर एंडिंगला कसं करते हे सगळं त्यांनी एक्सप्लेन केलं आहे, आय गेस. येस, रिस्क इन फायनान्शियल मॅनेजमेंट. रिस्क इज द अनसर्टनिटी ऑफ एन इन्व्हेस्टमेंट्स ॲक्च्युअल रिटर्न इन फेलियर. In the future, risk is the concept that relates to human expectations. It denotes the potential negative impact on an asset of some characteristics of value that may arise from some present process or from the future event. आणि मग नंतर की सोर्सेस इन फायनान्शियल रिस्क मॅनेजमेंट म्हणजे रिस्क इज इन रिलेटेड टू ह्युमन एक्सपेक्टेशन्स. मग नंतर फर्म स्पेसिफिक टास्क्स. सो फिक्स्ड वर्सेस व्हेरिएबल दोन ऑपरेशन्स असतात. कंपनी एखाद्या लेवल ऑफ बिझनेस इज ड्रिवन बाय फर्म्स रेव्हेन्यू स्टेबिलिटी अँड स्ट्रक्चर ऑफ इट्स ऑपरेटिंग कॉस्ट. समजा माझी कंपनी जी की फिक्स्ड अमाऊंटवरती काम करते, त्यांचं जे प्रॉफिट काय आहे, जे काय असो ते फिक्स्ड रेटने काम करते. आणि एक कंपनी व्हेरिएबल आहे, ज्यांचं अपडाऊन अगर ग्राफ चार्टसारखं होतं. सो दिस टू आर कम्प्लिटली डिफरंट थिंग्स ऑन विच कंपनीज ऑफर और वर्क ॲट. शेअर होल्डर स्पेसिफिक रिस्क, इंटरेस्ट रेट रिस्क. सो द चान्स दॅट चेंजेस इन विराज कोणतरी आले. विराज, ओय ए उघड रे.